ठाकरेंचा 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आहे। खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंची उद्या पहिली सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंची उद्या यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये सभा होणार आहे। उद्याच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। तर उद्धव ठाकरेंच्या सभा कुठे कुठे पार पडणार आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्यावं। उद्धव ठाकरे उद्या यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये सभा घेणार आहेत। रविवारी परभणी आणि धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होईल। सोमवारी उद्धव ठाकरे शिर्डीत सभा घेणार असल्याची माहिती मिळते। तर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांकडून आमदार अभिमन्यू पवारांच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात आले। दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांच्यावर फेसबुक पोस्टमधून टीकास्त्र पाहायला मिळाले। अभिमन्यू पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम केले असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय। पण मेधा कुलकर्णींनी जाती धर्मावरून वाद निर्माण केले तसं रुपाली पाटील यांनी म्हटलं। विकासापेक्षा समाजात फूट पाडणारी कृत्य योग्य नाहीत असं रुपाली पाटील यांनी म्हटलं। तर महाराष्ट्रात छोटं पद असणाऱ्या एका मंत्र्याला मोठं पद दिलं जाणार आहे असं रोहित पवारांनी म्हटले। फुटलेल्या 6 पैकी एका खासदाराला मंत्रिपद मिळू शकतं असं रोहित पवारांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद। तर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांकडून आमदार अभिमन्यू पवारांच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात आले। दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांच्यावर फेसबुक पोस्टमधून टीकास्त्र पाहायला मिळाले। अभिमन्यू पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम केले असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय। पण मेधा कुलकर्णींनी जाती धर्मावरून वाद निर्माण केले तसं रुपाली पाटील यांनी म्हटलं। विकासापेक्षा समाजात फूट पाडणारी कृत्य योग्य नाहीत असं रुपाली पाटील यांनी म्हटलं। तर महाराष्ट्रात छोटं पद असणाऱ्या एका मंत्र्याला मोठं पद दिलं जाणार आहे असं रोहित पवारांनी म्हटले। फुटलेल्या 6 पैकी एका खासदाराला मंत्रिपद मिळू शकतं असं रोहित पवारांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद या महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल। त्यामुळे अशा अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी तिथे केल्या जातील आणि हे 6 खासदार जे उलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेलेले आहेत, त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित मंत्रिपद हे मिळू शकतं अशी सुद्धा आज चर्चा आहे। तर पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प कोकणात आणणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय। पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा कोणताही प्रकल्प राबवणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय। प्रकल्प येणारच असेल तर आधी माहिती घेऊ असं नितेश राणेंनी म्हटलंय। कोकणवासियांची भूमिका जाणून घेऊ असं देखील नितेश राणेंनी म्हटलं। पर्यावरणाला कुठलाही 1% नुकसान न ठेवता आता मायनिंग विरोधात भूमिका ह्याच नितेश राणेंनी घेतली त्या दिवशी आसगावमध्ये। आमची सरकारचीच भूमिका आहे। नितेश राणे सोडलं तर सरकारला रोजगार पण निर्मिती करायची। आमची मुलं जी पिढ्यानपिढी जे घरी बसतात, नाईलाजाने मुंबई पुण्याला जातात, आई वडिलांची लांब जाऊन तिथे भाड्याच्या घरावर राहतात, त्यांना विचारायला येत नाही कोण तेव्हा हे विरोध करणारे। मग आमच्या जिल्ह्याचं, आमच्या मातीचं का तुम्ही नुकसान करतात? तर महिला आरक्षण विधेयकासाठी इतर पक्षातील खासदारांचा पाठिंबा असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलं। इतर पक्षातील खासदार एनडीएत सहभागी होत असल्यानं महिला विधेयक मांडण्यासाठी मोठी मदत होणार आहे। महिला आरक्षण विधेयकावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी हा दावा केला। लोकसभेत महिला विधेयक येणं महत्त्वाचं असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलं। इतर पक्षाचे जे खासदार आहेत ते पण आम्हाला सपोर्ट करायला तयार आहे आणि महिला रिझर्वेशन बिल हे येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत पण 33% आरक्षण मिळून या देशाच्या विकासासाठी सुद्धा ते आपली भूमिका स्पष्टपणे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडू शकतात। तर भविष्यात युती नाही झाली तरी शिवसेनेचा आमदार सन्मानजनक उभा राहायला हवा असं आशिष जयस्वालांनी म्हटलंय। आजपासून तयारी करा असं आशिष जयस्वालांनी आवाहन केलं। जनाधार तयार झाला तरच आपल्याला मानाचं स्थान मिळेल असं देखील जयस्वालांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या कुठल्याही विधानसभेमध्ये शिवसेनेच्या समर्थनाशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही। ताकद आपल्याला निर्माण करायची आहे। आणि दुसरं महत्त्वाचं सांगतो की उद्या युती झाली नाही झाली तरी शिवसेनेचा आमदार प्रत्येक विधानसभेमध्ये सन्मानजनक मतदान त्याला मिळालं पाहिजे। 2014ला युती तुटली, शहरामध्ये आपण उमेदवार उभे केले, वेळेवर तू उभा राहा, तू उभा राहा, तू उभा राहा, वेळेवर गळफलत होते। आजपासून तयारी करा, चिंता करू नका। तुम्ही आपला जनाधार निर्माण केला तर उद्या समाजामध्ये तुम्हाला मानाचं स्थान होईल आणि तुम्ही स्वतः जर काही करू शकले नाही तर मग तुमच्या स्वतःच्या जीवनाला काही अर्थ नाही। तर भाजपमधील विखे कोल्हे शाब्दिक कलगीतुरा पुन्हा रंगला।
पदाचा आनंद मर्यादित ठेवा. सुजय विखेंनी विवेक कोल्हेंवर निशाणा साधलाय. ज्या पदाचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं असं सुजय विखेंनी म्हटलंय. तर त्यांनी त्याग केला म्हणून आम्हाला संधी मिळाली असं विवेक कोल्हेंनी म्हटलं. उदार मनाच्या दिलदार मित्राचे आभार असं विवेक कोल्हेंनी म्हटलं. पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत हे पण तुम्हाला त्यामुळे भारावून जाऊ नका. पद घ्यायला जायला वेळ लागेल. मी जीवन करू लागेल पण आलं काय आणि गेलं काय किती वेळ लागेल. पदाचा मान सन्मान केला पाहिजे. पदाचा मान देता कामा नये. खासदार यांनी सांगितलं की हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहे, त्याच्यामुळे मी त्यांना आभार मानले व त्यांनी सोडून दिले म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि त्यांचा उद्दार दिलदार पणाचा या निमित्ताने मी आभार मानले. आणि विशेष आभार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस